तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आजची व्हिडिओ फारशी काही मोठी नसणार आहे, छोटीशी व्हिडिओ असणार आहे. मी त्याशी तुम्हाला समरी सांगते की आता तुम्ही समजा मॉक देताय, मॉक टेस्ट तुम्ही ॲनालिसिस करताय, सगळं व्यवस्थित करताय, स्पीड पण तुमची व्यवस्थित आहे, ॲक्युरसी पण आहे, पण तरी पण तुमचे मार्क स्टक होतात ते, किंवा त्या मार्कपेक्षा पुढं तुम्ही जात नाही आहे. तर नेमकी काय चूक होती आहे किंवा अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही इम्प्रूव्ह करायला पाहिजे, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज बोलणार आहे आणि डिस्कशन करणार आहे. तर मग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता हे एक एक्झाम्पल आहे, आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. तर एक्झाम्पलमध्ये दिलं आहे, सम ऑफ द ट्वाईस द एज ऑफ अनिल अँड हिज मदर एज इज 82 अँड सम ऑफ द ट्वाईस द एज ऑफ मदर अँड अनिल्स एज इज इक्वल टू 104 अँड द ॲव्हरेज एज ऑफ अनिल his father and his mother is equal to 40. म्हणजे ह्या तिघांचं ॲव्हरेज एजची मग सम किती झाली 120. आणि आता आपल्याला काढायचं आहे फादरचं एज. तर मग आता आपल्याकडे आहे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. तर ह्या दोन्ही इक्वेशनचा यूज करून आपल्याला मदरची व्हॅल्यू काढायची अनिलच्या, आणि अनिलच्या एजची व्हॅल्यू इथून निघन. पण आता इथं आपण बघतोय की ट्वाईस ए आणि ट्वाईस एम आहे, त्यामुळे आपण हे इक्वेशन सॉल्व करू शकत नाही. आपल्याला कोणती तरी व्हॅल्यू इक्वल करावी लागेल, आयदर 2a करावं लागेल किंवा 2m करावं लागेल. तर मग आता समजा आपण मल्टिप्लाय केलं ह्या इक्वेशनला, तर काय येईल 4a 2ने मल्टिप्लाय केलं 4a प्लस 2m इज इक्वल टू 164. आणि खालचं जे इक्वेशन आहे ते आपण असं लिहू शकतो a प्लस 2m इज इक्वल टू 104. तर मग आता आपण जर मायनस केलं तर 3a हे कॅन्सल होईल आणि 6. तर एची व्हॅल्यू आली 20. आणि आता एची व्हॅल्यू जर 20 आली तर आपण ती इथं पुट करू शकतो ह्या कोणत्या पण इक्वेशनमध्ये. तर एची व्हॅल्यू 20 आली तर 2m प्लस 20 इज इक्वल टू 104. मग 2m इज इक्वल टू यामधून 20 गेले तर 84. मग यमची व्हॅल्यू आली 42. मग यम म्हणजे ही अनिलची एज आणि ही मदरची एज. मग आता आपल्याला माहिती आहे तिन्हींची सम 120 होती, तर मग अनिलची एज झाली 20 आणि मदरची एज 40. फादरची आपल्याला माहीत नाही आहे, तर 120. तर मग फादरची एज काय झाली 120 मायनस 62. मग फादरची एज येईल 58. तर आता आपण अगोदर या दोन्हींची व्हॅल्यू काढली, मग त्यानंतर फादरची एजची व्हॅल्यू काढली. हे तर झाली पहिली म्हणजे मेथड, की ह्या मेथडने आपण करू शकतो आहे. त्यानंतर अजून एखादी सोपी मेथड आहे का, तर मी तुम्हाला दाखवते. तर मग आता ही तर झाली पहिली मेथड. आता ही नेक्स्ट मेथड बघा. तर आता आपल्याकडे काय इक्वेशन होती 2a प्लस m इज इक्वल टू 82 आणि 2m प्लस a इज इक्वल टू 104. तर आपण काय करू, डायरेक्ट यांना ॲड करू. तर ॲड केल्यावर काय होईल 3a प्लस हे a आणि हे लक्ष ठेवायचं, हा व्हेरिएबल इकडे आहे. तर 3m इज इक्वल टू काय झालं 6 आणि 18. तर मग आता याच्यावरून आपल्याला काय भेटलं की a प्लस m इज इक्वल टू हा 3 मल्टिप्लाय होता, तर हा कॉमन घेतला आणि 186. तर मग डिवाइड झालं 3 तिकडे जाऊन, तर a प्लस एमची व्हॅल्यू आपल्याला भेटली 62. आणि a प्लस त्या मदरची एज आणि फादर यांची सम आपल्याला माहिती आहे 120. क्वेश्चनमध्ये 40 ॲव्हरेज दिलेलं होतं, तर मग ती 120 आली. आणि मग आता त्यामधून जर आपण a प्लस m सबस्ट्रॅक्ट केली 62 120मधून, तर आपल्याला फादरची एज ही डायरेक्ट भेटते इथं. तर मग आता हे यावरून तुम्हाला कळत असेल की एवढी आपण जेवढी मोठी स्टेप केली यापेक्षा जर ही शॉर्टकट मेथड केली तर आपण किती फास्ट ॲन्सरपर्यंत पोहोचतो आहे. ॲन्सर 58 आहे फादरच्या एजचं. तर मग एवढं सगळं इक्वेशन काढून करण्यापेक्षा ही स्टेप, जर ही मेथड तुम्हाला माहिती असती तर तुमचा वेळ पण कमी वाचला असता आणि त्यापेक्षा तुमचा दुसरा एखादा क्वेश्चन अरिथमॅटिकचा सॉल्व झाला असता. तर अशाच मग ट्रिक्स आणि मेथड्स तुम्ही बघून घ्यायचे की कोणत्या कोणत्या अशा आहेत की ज्या आपण लावून तो क्वेश्चन लवकरात लवकर करू शकतो आहे. आणि मग यामुळेच तुमची अटेम्प्ट पण वाढतील आणि मग मॉकमधला स्कोर आहे तो पण बूस्ट होईल.
तर आत्ता मी तुम्हाला जी ट्रिक सांगितली, क्वेश्चन मी सॉल्व कसा करते आहे, तर ह्या अशा बऱ्याचशा ट्रिक असतात ज्या यूट्यूबवर टीचरनी अपलोड केलेल्या आहे. तर मी माझं पर्सनली एक्सपिरियन्स सांगते. मी जेव्हापासून आशिष अरोरा सर आणि कौशिक मोहंती सर यांची मॅरेथॉन बघायला लागली ॲरिथमॅटिकची किंवा DIची, त्यानंतर जी माझी थिंकिंग पॉवर आहे ती जास्ती वाढली आहे. मी त्या क्वेश्चनला अजून दुसऱ्या कोणत्या तऱ्हेने बघू शकते किंवा इथं ही पण मेथड आपण लावू शकतो का, ही थिंकिंग ॲबिलिटी माझी तेव्हा वाढली जेव्हा मी त्यांची मॅरेथॉन बघायला लागली ॲरिथमॅटिकची, DIची आणि प्रॅक्टिस करायला लागले. तर मग तुम्ही कौशिक मोहंती सरांची बेसिक कन्सेप्ट वगैरेची ज्या ट्रिक्सची व्हिडिओ असतात ती बघू शकता. मी पण त्या बघते आहे. आणि काल असंच झालं की मी RBI असिस्टंटची एक मॉक देत होती आणि तिथं DI सॉल्व करायची होती एक. तर काय झालं, 2 डिजिट नंबरमध्ये व्हॅल्यू दिलेली होती आणि खाली असं नोट पण नव्हती दिलेली, पण एकदम शॉर्टमध्ये लिहिलेलं होतं. आता व्हॅल्यूज आर इन टेन्स असं दिलं होतं. मग समजा 48 जर व्हॅल्यू आहे तर मग मला तिथं 480 घ्यावं लागणार आहे, हे अंडरस्टूड होतं. तर नोट पण दिलेली नव्हती किंवा क्वेश्चनमध्ये पण तसं काही मार्किंग केलेली नव्हती. तर मग ते इतकं छोट्या अक्षरामध्ये खाली लिहिलेलं होतं आणि ते जर मी बघितलं नसतं, ते एवढ्या वेळात डिकोड केलं नसतं, तर माझी DI सॉल्व झाली नसती आणि तेवढे 5 ते 6 मार्क जे काही आहेत ते मला भेटले नसते. तर मग मी स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे की जेव्हा मी अगोदर मॉक द्यायची तेव्हा मी ह्या गोष्टी बघत नसायची किंवा माझ्या डोक्यात तो विचार पण नव्हता येत की अरे इथं हे पण करू शकत होतो आपण. जेव्हापासून मी ॲरिथमॅटिकचे ट्रिक्स वगैरे सगळं बघायला लागली आहे, त्यानंतर माझी तो क्वेश्चन कमी टाईममध्ये करण्याची म्हणजे एक जी सवय ती मला लागली आहे. तर मग तुम्ही त्या ॲरिथमॅटिकचे ट्रिक्स वगैरेचे मॅरेथॉन जास्तीत जास्त बघू शकता. आणि मी आता जसं एक्सप्लेन केलं आहे तसं मग एक क्वेश्चन जास्ती वेळामध्ये होण्यापेक्षा तो कमी वेळामध्ये जर झाला तर आपण कितीतरी ॲस्पायरंटना बीट करतो आहे, कितीतरी स्टुडंट आपल्या पेक्षा मागं टाकतो आहे. ही गोष्ट मॉकमध्ये आणि एक्झाममध्ये पण होऊ शकते. तर मग तुम्ही त्यावर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा की कशा कशा ट्रिक्स आहेत ज्या जास्ती सोप्या पद्धतीने वापरून तुम्ही क्वेश्चनचं ॲन्सर करू शकणार आहे. तर मग हेच होतं या व्हिडिओसाठी. असे छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात घेत नाही, पण ह्याच खूप मोठा रोल प्ले करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं निगेटिव्ह मार्किंग पण लक्षात ठेवा की ॲक्युरेसी आणि स्पीड दोन्ही पण महत्त्वाचं आहे. तर मग हेच होतं ह्या व्हिडिओसाठी. आणि अजून अशा युजफुल छोट्या छोट्या ज्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्या मला सुचतील तशा मी तुम्हाला गाईड करत जाईन किंवा सांगत जाईन. तर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. बाय.